नमस्कार, मी वैद्य पूर्णिमा सुधीर भिडे आपले मॅक्स वुमन या चॅनलवर स्वागत करीत आहे. आज आपल्याबरोबर वैद्य विनायक ताडे उपस्थित आहेत. वैद्य विनायक ताडे हे गेली 35 वर्ष KGMP मित्तल कॉलेजमध्ये PG प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आयुर्वेदिक चिकित्सक आहेत. CCIM सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन दिल्ली याचे ते मेंबर आहेत. तसेच डायबेटिक कॉम्प्लिकेशन याच्यामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. तर आज आपण त्यांच्याकडे गर्भाशयाचे कॅन्सर याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. गर्भाशयाचं कॅन्सर म्हणजे काय? आता गर्भाशय म्हटल्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आलेली आहे आणि ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये गर्भाशय असतं. या गर्भाशयामध्ये प्रामुख्यानं 5 प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. अच्छा, त्याची कारण काय असतात? आता हे 5 प्रकारचे जे कॅन्सर जे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एंडोमेट्रियमचा कॅन्सर वेगळा, अच्छा, दुसरा सर्विक्सचा कॅन्सर वेगळा, तिसरा ओव्हरीचा कॅन्सर वेगळा, चौथा फॅलोपियन ट्यूबचा कॅन्सर वेगळा आणि 5वा जो आहे तो वल्वाचा कॅन्सर वेगळा. त्याची लक्षणं काय असतात? आता हे जे आहे ह्या गर्भाशयामध्ये प्रामुख्यानं ह्या 5 ठिकाणी कॅन्सर निर्माण होऊ शकतो. प्रामुख्याने काय असतं की एंडोमेट्रियम जे आहे, ज्याला गर्भाशयाची वॉल असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये कॅन्सरची निर्मिती होऊ शकते. सर्विक्स ज्याला गर्भाशयाचं मुख असं म्हटलं जातं, त्या ठिकाणी कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यानंतर फॅलोपियन ट्यूब जे आहेत, ह्या फॅलोपियन ट्यूबच्या ठिकाणी कॅन्सर होऊ शकतो. ओव्हरीमध्ये कॅन्सर होऊ शकतो, वजायनामध्ये कॅन्सर होऊ शकतो, वल्वामध्ये कॅन्सर होऊ शकतो. तर हे जे लोकेशन जे आहे, हे लोकेशन बघितल्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये अशा लोकेशन मध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामध्ये ठराविक वय वगैरे असं काय असतं का? एकंदर काय असतं माहितीये का की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा कॅन्सर, ज्याला आपण गर्भाशयाचा कॅन्सर म्हटलं जातो, साधारणतः हा जो कॅन्सर आहे हा 50 नंतर होतो. म्हणजे मेनोपॉज वगैरे ते? हा, ज्या वेळेला पाळी बंद व्हायची वेळ असते, पाळी बंद झालेली असते, पाळी बंद होऊन 2-3 वर्ष निघून गेलेली असतात आणि अचानक एक दिवशी ब्लिडिंग व्हायला लागतो. आणि अचानक एक दिवशी जेव्हा ब्लिडिंग होतं, ते कम्प्लीट जे ब्लिडिंग असते, स्पॉटिंग ज्याला आपण म्हटलं जातं, थेंब 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 ब्लिडिंग होत असतं आणि हे बरेच दिवस चालतं. त्याचा नॉर्मल मेनाक्षी काहीही संबंध नाही. तर असं जे ब्लिडिंग जे असतं, ज्या वेळेला पाळी बंद झाल्यानंतरही अशा प्रकारचं ब्लिडिंग जर व्हायला लागलं तर कुठेतरी शंका येते आपल्याला की हे जे रक्तस्राव जो होतोय, हा रक्तस्राव कॅन्सरमुळे तर नाही ना. अशी वेळेला शंका निर्माण होत असते. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायची की पेशंटची प्रिव्हियस हिस्ट्री घेणं अत्यंत आवश्यक असतं. बऱ्याच अंशी असं आढळलेलं आहे की मेनार्क जो सुरू होतो, जी पाळी जी सुरू होते ती अर्ली एज मध्ये होत असते. नॉर्मली कसे 12 ते 14 वर्षानंतर व्हायला पाहिजे, तर आजकाल काय होत असतं की पाळी जी 10व्या वर्षी यायला लागते. मग ते पाळीमध्ये इम्बॅलन्स व्हायला लागत असतं. कधी येते, कधी येत नाही, कधी जास्त प्रमाणामध्ये येत असते, अनियमितता असते, त्याच्यामध्ये इरेग्युलरिटीज असते.
आणि अशा प्रकारची ज्यावेळेला विकृती निर्माण होत असते हा. त्यावेळेला एक गोष्ट आहे की बऱ्याच अंशी अशा प्रकारच्या रुग्णांना मुलं बाळ होत नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळेला. हिस्ट्री झाली. हिस्ट्री अशाच प्रकारची जी असतात की त्यांचं हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे वजन सतत वाढत जातो. त्यांना डायबिटीज वगैरे नावाचा रोग होत असतो. शरीरामधलं एस्ट्रोजन जे आहे याची लेवल वाढत जाते. आपण एस्ट्रोजन घेतल्यानंतर सेल डिव्हिजन होत असतात, ग्रोथ होत असते, हा वाढत असते. पण त्याच्याबरोबर जर प्रोजेस्टेरॉन जर घेतलं नाही, प्रोजेस्टिन नावाचं औषध जर घेतलं नाही तर एस्ट्रोजनमुळं जी ग्रोथ असते ती वाढतच जाते. प्रोजेस्टेरॉन जर त्याबरोबर दिलं तर कधी बॅलन्स होण्याची शक्यता जास्त असते. पण नाही घेतलं तर काय होतं की अत्याधिक मात्रेमध्ये आपण एस्ट्रोजनचा वापर जर जास्त केला तर त्याच्यामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स जे आहेत, ह्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स जर जास्त प्रमाणात घेतल्या गेल्या तर बऱ्याच अंशी बऱ्याच पेशंटमध्ये असं आढळतं की त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. तर हे त्या ठिकाणी कारण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की अशा प्रकारची जी कारणं जी आहे की दोज पेशंट आर सफरिंग फ्रॉम ओबेसिटी, डायबिटीज आणि मेटाबॉलिक सिंड्रोम्स, त्या पेशंटमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तुम्ही सांगितलं की पाळी बंद झाल्यानंतर 2-3 वर्षांनी अचानक होते. पण ज्यांना मेनोपॉज आहे हा. आणि पाळी येते, पाळी हा. थांबताना सतत म्हणजे फ्लो हा रक्तप्रवाह चालूच असतो. ऍक्च्युली काय असतं माहितीये का, ते आपल्याला त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की ड्युरिंग पिरियड जर ब्लिडिंग जास्त प्रमाणामध्ये असेल तर ते ब्लिडिंग कशामुळे आहे? ऍक्टिनोमायकोसिसमुळे आहे, ऍडेनोमायकोसिसमुळे आहे की फायब्रॉइडमुळे आहे की कुठल्या कारणामुळे आहे आपल्याला बघायला पाहिजे. आणि हे ज्यावेळेला बघतो तर त्याच्यापैकी एक कारण कुठली बल्की उटरस जे आपण म्हणतो, बल्की उटरस जर असेल, सिस्ट असेल तर हेमोरेजिक सिस्ट आपण ज्याला म्हटलं जातं, हेमोरेजिक सिस्ट असली 99% हेमोरेजिक सिस्ट आढळतेच आणि त्याच्यामुळे एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत असतं. आणि हे एक्सेसिव्ह ब्लिडिंग ज्यावेळेला होत असतं तर ते कॅन्सरचं ब्लिडिंग नाही आहे. कॅन्सरचं जे ब्लिडिंग जे होत असतं, कॅन्सर गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये जे ब्लिडिंग होत असतं आफ्टर मेनोपॉज 2-3 वर्षानंतर अचानक ब्लिडिंग सुरू होऊन जात असतं. वॉटरी डिस्चार्ज होत असतो, त्या ठिकाणी क्लॉटिंग होत असतं, स्पॉटिंग होत असतं. तर अशा प्रकारच्या लक्षणांनी युक्त असतं जे असतं ना. आणि त्यांच्यामध्ये प्रामुख्याने हिस्ट्री जी आढळते ती ओबेसिटीची हिस्ट्री असते, हार्मोनल इम्बॅलन्सची हिस्ट्री असते, पीसीओडीची हिस्ट्री असते, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं डायबिटीजची हिस्ट्री असते. तर अशा प्रकारच्या पेशंटमध्ये प्रामुख्यानं काय असतं की मेनोपॉज नंतर ब्लिडिंग होतो आणि त्यावेळेला आपल्याला शंका येते की मे बी पॉसिबिलिटी ऑफ युट्राइन कॅन्सर. मग त्याच्यासाठी आपल्याला आता एक गोष्ट निदान अशी शक्यता आपल्याला जेव्हा वाटते तर आपण क्लिनिकल एक्झामिनेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. मग क्लिनिकल एक्झामिनेशन केल्यानंतर आपण पर व्हाजायनल एक्झामिनेशन आपण करतो आणि पर व्हाजायनल एक्झामिनेशन केल्यानंतर आपल्याला कुठेतरी ग्रोथ आपल्या हाताला लागते. मग ती जी ग्रोथ लागते ती ग्रोथ सर्वाइकल कॅन्सरची असू शकते, ती ग्रोथ ओव्हरी सिस्टची असू शकते, ओव्हरीची असू शकते, तीच ग्रोथ फॅलोपियन ट्यूबची असू शकते, तीच ग्रोथ व्हाजायनामध्ये असू शकते, तीच ग्रोथ वल्वामध्ये असू शकते. मग अशा प्रकारचे याच्यामध्ये आपल्याला आढळतं. पण दिस इज नॉट अ कन्फर्मेटरी टेस्ट. मग याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं पॅप्समियर करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पॅप्समियर मध्ये जर पॉझिटिव्ह आला, दिस इज द अर्ली स्टेज ऑफ सीएक युटरस. मग अशा वेळेला कुठल्या प्रकारच्या स्टेजेस आहे याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. मग साधारणतः एंडोमेट्रियमची जी आहे, एंडोमेट्रियल कॅन्सर ज्याला आपण म्हटलं जातं, युट्रस हा कॅन्सर ज्याला आपण म्हटलं जातं, तर 0, 1st, 2, 2nd, 3rd, 4th अशा स्टेजेस सांगितलेल्या असतात. बऱ्याच वेळेला काय होतं की फर्स्ट स्टेजमध्ये नुसतं ब्लिडिंग होत असतं,
लक्षण तशी काही जास्त आढळत नाही. परंतु 4th स्टेज ज्यावेळेला येते त्यावेळेला मेटास्टेसिस कंडिशन आढळत असते. एक्सेसिव्ह ब्लिडिंग जास्त ठिकाणी आढळत असतं. इतर ऑर्गनवर त्याचा इफेक्ट होत असतो. म्हणजे एन्डोमेट्रायटिस ज्यावेळेला होत असतो किंवा एन्डोमेट्रियल कॅन्सर ज्यावेळेला असतो त्यावेळेला 4th स्टेजमध्ये मेटास्टेसिस होत झालेलं असतं. आणि हे मेटास्टेसिस जे होतं ते लिव्हरमध्ये होतं, बोनमध्ये होतं. आणि ज्या वेळेला आपल्याला लक्षात येतं की मेटास्टेसिस असू शकतं त्यावेळेला स्कॅन करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि जोपर्यंत आपण स्कॅन करत नाही, पेट स्कॅन करत नाही, सिटी स्कॅन करत नाही, MRI करत नाही, तोपर्यंत आपल्याला रूल आउट होत नाही. पण हे सर्व करण्याच्या अगोदर आपल्याला जे ॲब्डॉमिन विथ पेल्विस करणं अत्यंत आवश्यक आहे. सोनोग्राफी म्हणजे सोनोग्राफी आपण जर केलं तर सोनोग्राफीमध्ये आपल्याला त्या गाठी दिसतात, पण त्या गाठी कॅन्सरचेच आहे की नाही हे रूल आउट करण्यासाठी आपल्याला पुढचे टेस्ट करणे आवश्यक असतं. म्हणजे प्रामुख्यानं की सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला MRI करायचं आहे, सिटी ॲब्डोमेन करायचं आहे, आणि हे सिटी ॲब्डोमेन केल्यानंतर पेट स्कॅन करायचं आहे, आणि पेट स्कॅन केल्यानंतर त्याच्या पेट स्कॅन करण्याच्या अगोदर बायोप्सी करायची आहे, बायोप्सी केल्यानंतर पेट स्कॅन करायचं आहे. म्हणजे बायोप्सीमध्ये CA कन्फर्म होऊन जातो, आणि बायोप्सीमध्ये CA कन्फर्म झाल्यानंतर पेट स्कॅन करतो, तो कुठे कुठे शरीरामध्ये पसरलेला आहे हे आपल्याला लोकलाइज होतात, आपल्याला त्याची ठिकाणं आपल्याला आढळतात. तर असा जो कॅन्सर जो आहे जो एंडोमेट्रियल थिक्स नाही. आता ओव्हेरियन कॅन्सर जो आहे, ओव्हरी असते, दर महिन्याला ओव्हम्स मॅच्युअर होतात आणि 2 महिन्याला ओव्हम्स मॅच्युअर झाल्यानंतर ते बाहेर पडतात. परंतु बऱ्याच वेळेला काय असतं की हेमोरॅजिक सिस्ट त्याच्यामध्ये असतं, आणि या ओव्हरीमध्ये हेमोरॅजिक सिस्ट असल्या कारणामुळे एक्सेसिव्ह ब्लिडिंग व्हायला लागतं. मग हे एक्सेसिव्ह ब्लिडिंग जे होत असतं ते नॉर्मल पिरियडमध्ये जर झालं तर त्याला आपण कॅन्सर म्हणता येणार नाही त्याला. परंतु ते आफ्टर मेनोपॉज जर होत असेल तर मे बी पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरियन कॅन्सर. मग त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण लक्षात काय घ्यायला पाहिजे की त्याच्या स्टेजेस कुठल्या आहेत. 1st स्टेजमध्ये आहे, 2nd स्टेजमध्ये आहे, 3rd स्टेजमध्ये आहे, 4th स्टेजमध्ये आहे. अशा 4 प्रकार. 4th स्टेजमध्ये जर असेल तर निश्चितच तो कॅन्सर, ओव्हरियन कॅन्सर स्प्रेडच झालेला असतो, दुसऱ्या ठिकाणी गेलेला असतो. प्रामुख्यानं काय होतं की त्या ठिकाणी तो कॅन्सर जो आहे ब्लॅडरकडे गेलेला असतो किंवा इतर ठराविक त्याच्या डेस्टिनेशनमध्ये जे ऑर्गन्स असतात त्याच्यामध्ये पसरलेला असतो. त्याच्यानंतरचा जो कॅन्सर असतो तो सर्वायकल कॅन्सर. ह्या सर्वायकल कॅन्सरमध्ये प्रामुख्याने काय असतं, ब्लिडिंग जर होत असतं, इचिंगही होत असतं, बर्निंग म्युच्युएशनही होत असतं, लगेच जळजळही होत असते, व्हाईट डिस्चार्ज पण होत असतो, ब्लिडिंग होत असतं, त्या ठिकाणी पेन पण होत असतं. परंतु तो कॅन्सरचा भाग नाहीये. कॅन्सरचा भाग काय की नुसतं ब्लिडिंग होणं, त्या ठिकाणी ग्रोथ असणं अत्यंत आवश्यक आहे. मग सर्वायकल ज्याला आपण गर्भाशय मुख असं म्हटलं जातं, या गर्भाशय मुखाजवळ गाठ तयार होते, आणि ही गाठ जेव्हा तयार होत असते ही गाठ इंडिकेट करते की दिस इज द नोन केस ऑफ सर्वायकल कॅन्सर. कारण आफ्टर बायोप्सी आपण कन्फर्म होतं, आणि आफ्टर बायोप्सी कन्फर्म झाल्यानंतर तिची बायोप्सी कन्फर्म झाली याचाच अर्थ आपण 3rd स्टेजपर्यंत पोहोचलेला आहे. आणि स्प्रेडअप ज्या वेळेला होतं त्यावेळेला, मेटास्टेसिस ज्या वेळेला होतं त्यावेळेला 4th स्टेजमध्ये आहे आपल्याला लक्षात येतो. त्याच्यानंतर फॅलोपियन ट्यूबचा जो कॅन्सर असतो सेम तसंच. 1st स्टेजमध्ये कुठल्याच प्रकारची लक्षणं आढळत नाही, परंतु 4th स्टेजमध्ये ज्यावेळेला आढळतात त्यावेळेला तो स्प्रेडअप जास्त झालेला असतो, आणि स्प्रेडअप जास्त झाला असल्या कारणामुळे एक्सेसिव्ह ब्लिडिंग हे जास्त होत असतो. त्याच्या एक गोष्ट फक्त एक असतं याच्यामध्ये, नॉर्मल याच्यामध्ये आपण बघितलं की ब्लिडिंग फेलोपियन ट्यूब मध्ये कधी होत नाही, परंतु संपूर्ण याच्यातनं ब्लिडिंग ज्यावेळेला होत असतं, शरीरामध्ये ब्लिडिंग होत असतं, त्यावेळेला ज्यावेळेला आपण सिटी स्कॅन करतो त्यावेळेला लक्षात येतं की ग्रोथ कुठं आहे तर फेलोपियन ट्यूबच्या तिथे आहे. म्हणजे तो फेलोपियन ट्यूबचा कॅन्सर आहे.
वजायनाचा कॅन्सर असतो त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत असते, वल्वामध्ये पण ब्लिडिंग होत असते, त्याच्यामध्ये असं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ग्रोथ आहे त्या ग्रोथ मधून आपली ब्लिडिंग होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये असते. अशा स्टेजनुसार आपल्याला काय करायला पाहिजे याची एक दिशा मिळते. फर्स्ट स्टेजमध्ये आपण घेतलं की पेशंटला आपल्याला औषध द्यायची आहेत, औषधाने बऱ्याच अंशी कंट्रोलमध्ये येऊ शकतो. परंतु केव्हा फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये, थर्ड आणि फोर्थ स्टेजमध्ये काय करावं लागतं, आपल्याला अँटी कॅन्सरस ट्रीटमेंट द्यावी लागते. तर प्रामुख्याने अँटी कॅन्सर ट्रीटमेंट पण काय द्यायची, एकदा कन्फर्म झालं, बायोप्सीने आपल्याला इंडिकेट केलं की दिस इज नोन केस ऑफ सर्वायकल कॅन्सर, ताबडतोब आपल्याला हिस्टेक्टॉमी करणं अत्यंत आवश्यक असतं. थर्ड स्टेज ज्यावेळेला येते, एंडोमेट्रियलचा कॅन्सर मध्ये थर्ड स्टेज, ओव्हरियन कॅन्सर मध्ये थर्ड स्टेज असते, त्याच्यानंतर फेलोपियन ट्यूब मध्ये थर्ड कॅन्सर असते, किंवा वल्वामध्ये थर्ड स्टेज असते, किंवा सर्वायकल मध्ये थर्ड स्टेज असते. याच्यामध्ये हिस्टेक्टॉमी अत्यंत आवश्यक आहे. परंतु फोर्थ स्टेज ज्यावेळेला निर्माण होत असते, आपण हिस्टेक्टॉमी केल्यानंतरही मेटास्टेसिस जर असेल, लिम्फ नोड एनलार्जमेंट त्या ठिकाणी जर असेल, आणि ही लिम्फ नोड एनलार्जमेंट झाल्यामुळे हा लिम्फेटिक व्हेसलद्वारे हा संपूर्ण ब्लड स्ट्रीमद्वारे संपूर्ण बॉडीमध्ये पोहोचत असतो. मग तो कधी लिव्हरमध्ये जातो, तो कधी बोनमध्ये जातो, तो कधी ब्रेस्टमध्ये जातो, तो कधी आपल्या रिव्हमध्ये जातो, तर कधी आपल्या व्हर्टेब्रामध्ये जातो, आणि त्या ठिकाणी आपल्याला पेन व्हायला लागतं आणि अत्यंत सिव्हिअर पेन असतं. हे अशा पेन मध्ये प्रामुख्यानं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्या ठिकाणी अँटी कॅन्सरस ट्रीटमेंट आपल्याला द्यावं लागते. जनरली पेन कमी करण्यासाठी टॅमोक्सिफेन नावाचा हिस्टेक्टॉमी सुद्धा आपल्याला ती आणि ट्रीटमेंट 6 महिन्यात आपल्याला फॉलोअप करावाच लागतो. जोपर्यंत फॉलोअप करत नाही, कदाचित आपण जर चुकलं तर बऱ्याच अंशी रिकरन्सचे चान्सेस जास्त प्रमाणात असते. म्हणून त्यावेळेला काय असतं, पेन कमी करण्यासाठी टॅमोक्सिफेन नावाचे मावळण ड्रग जे आहे, सिस्टाप्लास्टिन म्हणून ड्रग आहे, अशा प्रकारचे ड्रग आपल्याला त्या ठिकाणी देता येतं. आणि अशा प्रकारचे ड्रग दिल्यानंतर फर्स्ट किंवा सेकंड स्टेजमध्ये आपण त्या ठिकाणी रिझल्ट घेऊ शकतो. परंतु थर्ड आणि फोर्थ स्टेज ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला केमोथेरपी आपल्याला द्यावी लागते. मग ही केमोथेरपी काय करते, तर कुठतरी ग्रोथ थांबवते. त्याच्यानंतर रेडिएशन आपण करतो. रेडिएशन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्या ठिकाणी जे पेन जास्त होत असतं हे पेन कमी होतं. परंतु त्याचे होणारे जे साईड इफेक्ट्स जे आहे हे साईड इफेक्ट अत्यंत वाईट असतात. म्हणून कॅन्सरच्या पेशंटमध्ये प्रामुख्यानं केमोथेरपी दिली जाते, त्याच्यानंतर रेडिएशन दिलं जातं, इम्युनोथेरपी दिली जाते. तर अशा प्रकारच्या थेरपीचा वापर केल्यानंतर बऱ्याच अंशी पुन्हा जर आपण पेट स्कॅन केला आणि पेट स्कॅन मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं सीएची लक्षण लोकेशन आपल्याला आढळलं नाही तर रिकरन्सीचे चान्सेस बरेचशा अंशी कमी असतात. परंतु लिम्फ नोड एनलार्जमेंट झालेली आहे आणि हिस्टेक्टॉमी केलेली आहे, युट्रस काढून टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी मेटास्टेसिस आहे, तर रिकरन्स हाच पुन्हा होऊ शकतो. म्हणून अशा वेळेला रेडिएशन थेरपी महत्वाची असते, त्या ठिकाणी केमोथेरपी महत्वाची असते. ही केमोथेरपी साधारणतः 5-7 आपण त्याची देतो, डोस देतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वर्षी. परंतु ही केमोथेरपी घेतल्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं की त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मग अशा वेळेला काय करायचं की केमोथेरपीमुळे निर्माण होणारे जे साईड इफेक्ट्स असतात हे कमी करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या पॅचेसचा देखील आधार घ्यावा लागतो. प्रामुख्याने पहिली स्टेज आणि सेकंड स्टेज ज्यावेळेला कॅन्सरची असते त्यावेळेला प्रामुख्यानं आपल्याला काय करायचं तर आपण आपली औषधं यूज करू शकतो. आयुर्वेदामध्ये बऱ्याच प्रकारची औषधं सांगितलेली आहेत. विद्रजरी वटी म्हणून एक औषध सांगितलेलं आहे. इम्युनोथेरपी मध्ये प्रामुख्याने इम्युनिटी वाढवण्यासाठी तुलसीचा वापर आपण करतो, अमृताचा वापर आपण करतो, शतावरीचा वापर आपण करतो. परंतु एक्सेसिव्ह ब्लिडिंग जेव्हा जास्त होतं त्याला आपल्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट द्यावी लागते. फर्स्ट अँड सेकंड स्टेज मध्ये नागकेशरचा वापर करू शकतो, लोध्राचा वापर करू शकतो, मोत्रसाचा वापर करू शकतो. परंतु ऍक्यूट कंडिशन ज्यावेळेला येत असते
की एकाच वेळेला आपल्याला 10-12 पॅड आपल्याला यूज करावे लागतात. अशा एक्सेसिव्ह क्लॉटेड स्पॉटिंग याच्यामध्ये जेव्हा ब्लिडिंग जास्त प्रमाणामध्ये जास्त होत असतं, अशा वेळेला प्रामुख्यानं अशी औषधं वापरायची की जी ताबडतोब काम करणारी आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कैरवा पिष्टीचा वापर आपण करतो, बोलबद्ध रसाचा वापर आपण करतो, चंद्रकला रसाचा वापर करतो. माझ्या या 35 वर्षाच्या व्यावसायिक अनुभवामध्ये 3 दिवसामध्ये ब्लिडिंग आम्ही स्टॉप करू शकतो. कैरवा पिष्टी, बोलबद्ध रस, चंद्रकला रस 10 ग्रॅम म्हणजे 30 ग्रॅमच्या 28 पुड्या तयार करायच्या. 1 पुडी सकाळी, 1 पुडी दुपारी, 1 पुडी संध्याकाळी, 1 पुडी रात्री, अशा 4 पुड्या एका दिवसाला जर दिल्या म्हणजे 6-7 तासात. हा, मध आणि तांदळाचं पाणी, आपण तांदळाचं धुवण म्हणतो ना, त्या तांदळाच्या धुवणाबरोबर दिल्या तर साधारणतः 3 दिवसामध्ये ब्लिडिंग हे ताबडतोब कमी व्हायला लागतं. आणि पुढे ब्लिडिंग होऊ नये म्हणून आपण 7 दिवसापर्यंत त्या 28 पुढ्या पण वापरता येतं. आणि एक गोष्ट आहे की हे दिल्यानंतर पुन्हा ब्लिडिंग होत नाही. डॉक्टर, मला एक विचारायचं आहे की तुम्ही 3rd स्टेज आपल्याला जेव्हा कळते ती फार उशीर होतो त्यात, पण पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजच्या वेळेला समजा आपण ही ट्रीटमेंट दिली किंवा आपल्याला कसं ओळखता येईल की हा गर्भाशयाचा कॅन्सर आहे? पहिले नाही, आपण काय करायचं, आपल्याकडे अर्ली स्टेज मध्ये जेव्हा पेशंट येतो, आपण पॅप्समियर जेव्हा करतो ना, तर पॅप्समियर मध्येच आपल्याला अर्ली स्टेज मध्ये कळतं की ही जी केस आहे ही सी कॅन्सरची आहे, ही आपल्या एंडोमेट्रियमची आहे किंवा ओव्हरीची आहे. त्याच वेळेला आपण ट्रीटमेंट सुरू केली तर पुढे रिकरन्स होत नाही किंवा वाढत नाही. म्हणजे तेव्हाच सुरू करायची, तेव्हाच ट्रीटमेंट सुरू करायची. परंतु बऱ्याच वेळेला काय असतं की लाजेपोटी पण काही सांगतच नाही ना. स्त्रियांमध्ये एक प्रॉब्लेम असा मी म्हणतो की लाजेपोटी बऱ्याच प्रकारचे रोग त्यांनी कळत नाही. परंतु एक गोष्ट मी वारंवार सांगतो की मेनोपॉज नंतर होणारी जी ब्लिडिंग जी असते ही ऑलवेज इंडिकेट करते की हे सीए युट्रसवर असण्याची शक्यता आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये होणारा जो कॅन्सर जो असतो हा मेनोपॉज नंतरच होतो. प्रिकॉशन काय घ्यायचे? नाही, प्रिकॉशन याच्यामध्ये कसं असतं माहितीये का की बऱ्याच वेळेला काय असतं की आपला जो आहार जो असतो, आहारावर आपल्याला नियंत्रण करावं लागतं. स्पायसी फूड आपल्याला अवॉइड करावं लागतं. जास्त चिडचिडपणा, आता मेनोपॉज सिंड्रोम्स निर्माण होत असतात. ह्या मेनोपॉज सिंड्रोम्स मध्ये प्रामुख्याने कसं चिडचिडपणा जास्त वाढत असतो. त्याचा ब्लड प्रेशरवर वगैरे परिणाम निश्चितच होतो ना. ओबेसिटी आली, डायबिटीज आलं, मग त्याच्यावर हायपरटेन्शन तर येणारच. म्हणजे बीपी देखील वाढत असतं. आणि ज्यावेळेस जास्त वाढतं त्यावेळेस देखील शरीरामध्ये निर्णय प्रकारच्या विकृती निर्माण होत असतात. त्याच्यामध्ये जे काय आता आजकाल ते 21 गोळ्यांचं पॅकेट ते ओव्हरऑल पिल्स घेतले जातात पायी लांबवण्यासाठी किंवा प्रिकॉशन मुलं होऊ न देण्यासाठी, आणि तांबी याचा कितपत ऍक्च्युली कसं असतं माहिती आहे काय, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या असतात ना ह्या जास्त प्रमाणामध्ये वापरू नये. जास्त प्रमाणात जर वापरला तर इस्ट्रोजन काय करतं, ग्रोथ वाढवते. आणि जास्त वाढलं तर परंतु त्याच्यामध्ये प्रोजेस्टिन आपण जर बरोबर घेतलं नाही, त्या प्रोजेस्टिन घेतलं ना तर ते बॅलन्स राखलं जातं. म्हणून अशा वेळेला काय करायचं, जनरली आपल्या आयुर्वेदिक औषध जे असतात ना, जसं कुमारी असं आहे, अर्धशुद्धीकर काढा आहे, रजप्रवर्तनी वटी आहे, पुष्पधर्म रस जे आहे, अशा प्रकारची जी औषधं जी आहे हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला नॉर्मलाइज करण्यासाठी आपण देऊ शकतो. लताकरंज आहे, नागकेशर आहे, लोद्र आहे, पोषण चूर्ण आहे, अशोकारिष्ट आहे. अशा प्रकारची जी औषधांचा जर वापर केला तर बऱ्याच अंशी मला वाटतं की गर्भाशयामध्ये अशी भयानक विकृती निर्माण होऊ शकत नाही. आणि समजा झाली तर त्यासाठी आपला उपाय करणं अत्यंत आवश्यकच आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण औषधी उपचार करण्याने बऱ्याच वेळेला उपयोग चांगल्या प्रमाणात आहे. एक गोष्ट आहे की आपली फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला जेव्हा लक्षात येतं की पॅप्समियर आपण केलं, ब्लड टेस्टमध्ये आपल्याला लक्षात येतं की ॲनेमिक कंडिशन जास्त निर्माण होत चाललेली आहे, अशा वेळेला ताबडतोब जर आपण उपचार सुरू केले तर 3rd आणि 4th स्टेज येऊ शकत. पॅप्समेअर हा जो ही जे काही तपास आहे वयाच्या कितव्या वर्षापासून बायकांनी करायला सुरुवात केली पाहिजे? साधारणतः 40 नंतर. 40 नंतर दरवर्षी करायचं. हा, करायलाच पाहिजे. कारण काय असं माहिती आहे का की आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं आरोग्य राखायचं जर असेल तर
युएची ॲब्डोमेन करणं अत्यंत आवश्यक असतं विथ पेल्विस. त्याच्यानंतर ब्लड टेस्ट करणं अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यानंतर आपलं हार्मोन बॅलन्स बरोबर आहे की बॅलन्स आहे की नाही ते आपल्याला बघावं लागतं. फॉलिक्युलर स्टडी आपल्याला सगळं बघावं लागतं. तर अशा प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन जे आहे की 40 नंतर करायला सुरुवात पाहिजे. जनरली कसं असतं आजकाल जो मेनोपॉज जो एज चाललेला आहे तो 42 ते 45 पर्यंत चालतो. परंतु काही मध्ये काय असतं पूर्वी तर 52 पर्यंत चालायचं. 60 60 वर्षापर्यंत पण चालत होता. परंतु आता तसं नाही आहे. आता 38ला सुरू होतो आणि 42ला संपतो. म्हणून 42 नंतरच ताबडतोब किंवा 35 नंतर आपण सुरू केलं ना तर बऱ्याच अंशी आपल्याला ह्या रोगांपासून बरीचशी सुटका मिळू शकते. काही वेळेला मला एक प्रश्न, काही वेळेला फायब्रॉइड्स असतात. फायब्रॉइड हे कॅन्सरचे वगैरे असं नाही, नॉर्मल असतं पण कॅन्सरस ग्रोथ. मग त्याच्यामध्ये पण काही डॉक्टर सजेस्ट करतात की आपण युटेरस आपण हिस्टेक्टॉमी करायला हवी. का करायला पाहिजे? हे फायब्रॉइड जे असतात ना हे सब इंट्राम्युरल पण असू शकतात आणि इंट्राम्युरल जर जास्त असतात किंवा बल्की युट्रस पण त्याच्याबरोबर असू शकतो. आणि अशा वेळेस जर जास्त प्रमाणामध्ये जर ब्लिडिंग जर जास्त होत असेल तर भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचा कॅन्सर निर्माण होऊ नये याच्यासाठी आजकाल डॉक्टर लोक जे ऍडवाइस करतात की हिस्टेक्टॉमी करून टाका, पुढचा धोका नको आपल्याला. त्यावेळेला सुद्धा त्याच्यानंतर पेप्समेअर वगैरे करत आहे. मी काय असतं की आपलं याच्यामध्ये मेडिकल एज्युकेशन आपलं फार कमी असतं. म्हणून प्रत्येक स्त्रियांनी एक काय की मेनोपॉज आला की मेनोपॉज मध्ये मनोवृत्ती शांत ठेवायला पाहिजे, जेणेकरून हार्मोनल चेंजेस होत असतात, हार्मोनल इम्बॅलन्स होत असतं आणि अशा वेळेला रोग होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आढळत असते. म्हणून अशा वेळेला शांतपणे आपण काय करायचं असतं की सात्विक जे आपण म्हणतो ना सात्विक आहार खायला पाहिजे. आचारसंहितेचं अवलंबन करायला पाहिजे. शासनाने जी आचारसंहिता ती नाही तर आयुर्वेदाची आचारसंहिता सांगितलेली आहे तिचा अवलंब करले पाहिजे आणि मनोवृत्ती शांत ठेवली की अल्टिमेटली हे रोग होण्याची शक्यता फार कमी असते. बरं, याच्यामध्ये आपल्याला काही असं साईन मिळतं का की वयात आल्यानंतर जे मुलीचं जी पाळी येते म्हणजे 9 आणि 10 वर्षामध्ये येते त्यांचं तुम्ही सांगितलं, पण नंतर 12 ते 15 वर्ष म्हणजे नॉर्मल जे लाईफ आहे पण काही काही वेळेला 3-3 महिन्याने काही जणांना पाळी येते आणि ती नॉर्मल असते. ऍक्च्युली काय असतं माहिती का हार्मोनल इम्बॅलन्स ज्यावेळेला होतं ना मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्या पेशंटला हायपोथायरॉइडिझम आहे का, हायपरथायरॉइडिझम आहे का, हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे का, PCOD झालेला आहे का, ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्याला चिकित्सा करणं अत्यंत आवश्यक असतं. ठीक आहे, फार सुंदर माहिती. आणि मला वाटतं हे कॅन्सर हा प्रकार युटेरसचा हा आता मला वाटतं जरा कॉमनच होत चालला आहे. त्याच्यामुळे आपण डॉक्टरने आपल्याला आज फारच छान सुंदर माहिती दिली आणि आपण त्याला फॉलो करून आणि वेळोवेळी दरवर्षी आपण त्याची तपास करणं आवश्यक आहे. तर सर्वांनी याबाबत फारच काळजी घ्यावी अशी विनंती करते. डॉक्टर, थँक्यू. नमस्कार.